बाहेर जर परत तुमच्या नजरा चांगल्या आहेत का? धुणं भांडी करण्यापेक्षा तर किती नजरा कशा असतात. ते तुमचं राजकारण तुमच्यापाशी ठेवा. स्त्रीची अवहेलना करायची नाही, विधवा असो किंवा सधवा असो. माझी मुलगी 7 वर्षाला विधवा झाली, माझं स्वतः सांग. असं जर एखाद्या पाठीशी पुरुषाला तुम्ही काय कोणाला बोलायची भीती सांगा ना, तुम्ही कुणाला भ्यायचं नाही. मला सरकारचा प्रश्नच आवडत. आजी काय सांगाल, आरक्षणाहून काल मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला मागासवर्गीय आयोगाला त्यांनी काही प्रश्न टाकलेले आहेत. त्या प्रश्नामध्ये मराठ्यांच्या मुली विधवा मुली कुंकू लावतात का, मराठ्यांच्या विधवा मुली मंगळसूत्र घालतात का, असे प्रश्न विचारलेले. नेमकं तुम्हाला काय वाटतं या सरकारच्या या धोरणावर? एक तर बघा, आरक्षणाचा आणि वागणुकीचा काही एक संबंध नाही. एखादी स्त्री विधवा 4 वर्षाला विधवा होईल, तिला एखादं तानं बाळ असेल, तिनं जगायचं कसं? बाहेर जर परत तुमच्या नजरा चांगल्या आहेत का? मग तिनं मंगळसूत्र तिला घालायला लागतं, कुंकू तिला लावावं लागतं. जगासाठी, स्वतःसाठी ती मन मारून जगती. कशा का तिला बाळ मोठं करायचं असतं, तिला 4 पैसे कमवायचे. आसनसारखे हुद्द्यावर किंवा प्रायव्हेट असेल किंवा धुणं भांडी ती करणारी असेल. धुणं भांडी करणारीचं तर किती नजरा कशा असतात. त्याचा तुमचा संबंधच नाही. वैयक्तिक तुमचं राजकारण तुमच्यापाशी ठेवा. स्त्रीची अवहेलना करायची नाही, विधवा असो किंवा सधवा असो. आयोबायाचं तसंच आहे. आता शहरातल्या मुली नसताना घाली, पण त्यांच्या पाया जोडे असते. तुम्ही हमखास बघा, कंपनीत बघा, कुठं बघा, एखादीला मंगळसूत्र लाज वाटत असेल किंवा कुंकू टिकलीची, पण ती पाया जोडं घाली. ती कुठंतरी सौभाग्यपणाचं लक्षण असतं. असं बिनायचं लक्षण कधी. खेड्यात तर तुम्हाला माहिती, शहरी जीवन वेगळं, खेड्यातलं जीवन वेगळं. माझी मुलगी 7 वर्षाला विधवा झाली, माझं स्वतः सांगते. तिला 3 मुलं. तिचा सासरा सांगितलं, टिकली लावायची, डोळे ते तुझं आहे जे काय नसेल तेवढे घालायचे, डागडागिने घालायचे, भारी साडी घालायची. कोण काय बघ, मी तुझ्या पाठीशी. असं जर एखाद्या पाठीशी पुरुषाला तुम्हाला काय कोणाची बोलायची भीती सांगा ना, तुम्ही कुणाला भ्यायचं नाही. मी पाहिलं त्या तत्वाची. तुम्ही मला वाटते वयस्कर झाली ना, मी ते बंडातूनच पुढं आलेले. माझे वडील पण तसेच होते, आमचे भाऊ पण तसेच, आणि माझा पण स्वभाव तसाच. मी कोणाला अजून मी भेलेलं नाही आणि भेटं नाही. जीवन कोणाच्या मनावर जगले नाही. जे आपलं एक माणूस पुढे येऊन हो म्हणते जीवन. सरकार हे जे प्रश्न टाकतं याबाबत तुम्हाला काय वाटतं? मला सरकारचा प्रश्नच आवडत नाही. ते प्रश्न आवडत नाही. तुम्ही तुमच्या राजकारणासाठी तुम्ही असं हे आरक्षणचं मुद्दा पुढं का घेता? बायाची अवहेलना करू नका. आमचे मुलं इतके ग्रॅज्युएशन घरात बसते. तुम्ही शेतकऱ्याचं जाऊ द्या, ज्याच्याकडे काही नाही त्याला सुद्धा मजुरी करावं लागते. त्याचा तुम्ही प्रश्न सोडवा ना. ज्याच्याकडे पैसा, ज्याच्याकडे नोकरी आहे, ज्याच्याकडे स्वतः, तेच तुम्ही स्वतःच घ्यायला लागलात. दुसऱ्याचा विचारच करीनात नाही तुम्ही. करतात का दुसऱ्याचे विचार काही? मला काय वाटतं, तुम्ही आरक्षणाचा ते सरसगट असू द्या काय असते, मग सगळ्यालाच आरक्षण द्या ना. सगळ्याचं काढू नका असं म्हणत पण नाही. ह्याच्यावर करा, गुणतत्वावर करा, तुमच्या योग्यतेवर करा, नका जाती भेदावर करू. आम्ही ते सुद्धा म्हणत नाही. जातीचा प्रश्न तर येतच नाही, पण तो काढतात. पण तो काढतात. जातीचा प्रश्न आम्ही काढत नाही. आम्हाला सर्वसामान्य कोणी असो. मालती पांडुरंग रत्न पारखे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.